न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। कारगिल विजय दिवस म्हटलं की अंगात रोमांच उभा राहतो, काटाही येतो आणि विजयाचं स्फुरणही चढतं। या विजयात प्रत्यक्ष रणांगणात तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जाऊन आले होते। पाकिस्तानी सैनिक आणि अतिरेकी भारतीय हद्दीत विशेषतः कारगिल प्रदेशात घुसले। कारगिलच्या उंच शिखरावर हा संघर्ष सुरू झाला, ज्याचा उद्देश काश्मीर आणि लडाख मधील दुवा तोडणे आणि भारताला वाटाघाटी करण्यास भाग पाडणे हा होता। कारगिल युद्ध मे ते जुलै 1999 पर्यंत सुमारे 2 महिने चालले। या लढ्यात आपल्या जवानांनी रक्त सांडून लागले आणि विजय मिळवला। अटलजी म्हणाले होते, महाभारताच्या मैदानात उभे असलेल्या अर्जुनाची आठवण मला होतीये। युद्ध होवो अथवा नाही हा प्रश्न नाही, कोणत्या स्थितीत युद्ध व्हायला हवे, त्याची काही गरज आहे का की नाही हा चर्चेचा विषय आहे। देशात कुणालाच युद्ध व्हावे असं वाटत नव्हतं। मी एक कविता लिहिली होती, जंग ना होणे देंगे, आणि त्यानंतर कारगिलचे युद्ध झाले। अटलजी संसदेतील आपल्या भाषणात म्हणाले होते की देश तयार जर नसता आणि जंग ना होणे देंगे या कवितेतच रममान झालं असतं तर देशासोबत मी मोठा अन्याय केला असता असं झालं असतं। पण शांततेचा संदेश घेऊन गेलो होतो, त्यात यश मिळालं नाही। विचारलं जातं की तुम्ही का गेले, हा प्रश्न गहन होत गेला नसतं तर आपण का जात नाही, गेलो तर का गेलं। पण मी या सर्व पक्षांच्या नेत्यांना धन्यवाद देतो की मी आधीच म्हटले की ही राजकारणाची वेळ नाही। अटलजी म्हणाले होते, त्यावेळी आम्ही पाहिलं की आमच्या भूमीत पाकिस्तानी घुसखोर पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत। जेव्हा वायुसेनेला मैदानात उतरवण्यात कोणताही संकोच ठेवला नाही, पाकिस्तान हतबल झाला। ते समजत होते की भारतात सरकारने हंगामी सरकार आहे, जिथं जमिनीवर बसू तिथं कोणी विचारणार नाही, कोणी हटवणार नाही असं त्यांना वाटलं होतं। आमच्या सरकारनं जरी लोकसभेत विश्वासमत गमावलं, पण आम्ही देशाच्या 100 कोटी जनतेचा विश्वास गमावलेला नव्हता। अटलजी म्हणाले होते, आपल्याला यश मिळालं, विजय मिळाला तो खरा वीर विजय जवानांचा प्रयत्न आणि पराक्रमांमुळेच। कारगिलच्या टोकावर आपल्या सैनिकांनी आपल्या रक्ताने जो इतिहास लिहिला, येणाऱ्या पिढ्या याची प्रेरणा घेत राहतील। येणाऱ्या पिढ्या या सैनिकांना वंदन करत राहतील। आमचा विजय हा निश्चित होता। आम्हाला शांतता हवी हे जगाला माहीत होतं, हे जगानंही पाहिले। आता जग हे पाहिल की शांतता आणि देशाच्या रक्षणासाठी आम्ही आमच्या शक्तीचाही उपयोग करू शकतो। युद्धाच्या निकालाबाबत माझ्या मनात कोणतेही किंतु परंतु नव्हते। आपला विजय निश्चित होता आणि आपण विजयी होऊ हा विश्वास होता। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।